नमस्कार, मी दीपक भातुसे. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मुंबईकरांचे 9 दिवस हाल करून अखेर बेस्टचा संप संपला. थोड्याच वेळात मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा बेस्ट धावताना दिसतील. या संपाने कर्मचाऱ्यांना 7,000 रुपयांची पगारवाढ दिली. मात्र त्यासाठी 9 दिवस मुंबईकरांना वेटीस धरणं योग्य होतं का? आधीच तोट्यात असलेल्या बेस्टला या संपाचा मोठा फटका बसला. हा संप मागे घेतला तरी बेस्टवरचं संकट कायम आहे. बेस्ट बंद पाडण्याचा डाव आखला जातोय का? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली तर पर्याय काय? बेस्टचा तोटा कमी कसा करता येईल? नेमकं बेस्टचं दुखणं काय? त्यावरचा उपाय काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात खास रोकठोक कार्यक्रमात. संप मिटला पण संकट कायम. या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट. शिरसाट सर, आपलं स्वागत. त्याचबरोबर वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार आहेत. दातार सर, आपलंही स्वागत. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील, जे गेले 9 दिवस हा सगळा संप कव्हर करत होते, ते कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. आणि आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या प्रतिनिधी, शिवसेने नगरसेविका किशोरी पेडणेकर, आणि ज्या बेस्ट कृती समितीने हा संप पुकारला होता त्याचे सदस्य गजानन नागे. आपण किशोरी पेडणेकर यांच्यापासून सुरुवात करूया. किशोरीताई, प्रामुख्याने तुमची सत्ता बेस्टमध्ये आहे. महापालिकेमध्ये गेले अनेक वर्ष तुमची सत्ता आहे, बेस्ट तुमच्याकडे आहे. मात्र तरीही बेस्टचं जे जुनं रडगाणं आहे ते कायम आहे. बेस्ट तोट्यात आहे आणि कामगारांना बेस्ट नाही देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. या सगळ्या संपाला गेले 9 दिवस जे मुंबईकरांना वेठीला धरलं गेलं, सगळेजण बोट दाखवत आहेत ते शिवसेनेकडे. काय उत्तर असेल शिवसेनेचं? नाही, बरोबर आहे. पालकत्व आम्ही जर स्वीकारलेलं आहे, त्यामुळे आजलेल्या संकटाला पाठ दाखवणं हा शिवसेनेचा स्वभाव नाही. आणि मुळामध्ये ज्या पद्धतीने संप झाला त्याच्या ज्या काही आपण टेक्निकली बाजू म्हणू किंवा ज्या काही 2012 साली झालेल्या चुका म्हणू आणि ज्या 2014 पूर्वी त्या दुरुस्त व्हायला पाहिजे होत्या, पण त्या केल्या गेल्या नाही. आणि जे येणारे बेस्टच्या याच्यावर येणारे आयुक्त, जे अडेलतट्टू धोरण घेऊन येणारे आयुक्त, सगळ्याचा जो काही माळ आहे तो बेस्टच्या असलेल्या एकंदर कार्यप्रणालीवर झाला आणि एकंदर त्याचा संपूर्ण मुंबईकरांना त्रास झाला. पण ज्याच्यासाठी संप झाला तर तो ज्या ज्युनियर ग्रेड जी निर्माण केली गेली होती 2012ला, की ज्याच्यासाठी इतर संघटनांचा संबर्ड मोडून टाकायचा आणि फक्त शरद रावांच्या संघटनेला मान्यता प्राप्त असल्यामुळे खोब्रागडेंनी जी काही मदत केली त्याचे परिणाम आज बेस्टनी पण भोगले आणि आज मुंबईकरांनी पण भोगले. आणि त्याच्यामुळे ज्या आपण जे म्हणतोय, तुम्ही पण मगापासून कृष्णा आमचे सांगताय, ज्या पद्धतीने ती ग्रेड दिली गेली त्यावेळेला ती 20 स्टेप खाली करून दिली गेली आणि त्याच्यानंतर खोब्रागडे सारखे असणाऱ्यांनी बेस्टला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करायला पाहिजे होते, पण ते त्यावेळेला केले गेले नाही. पण याला तुम्ही थेट आयुक्तांना किंवा बेस्टचे जीजीएम असतील त्यांना जबाबदार धरताय. शिवसेनेची सत्ताधारी म्हणून काही जबाबदारी नव्हती? या सगळ्या ज्या चुका ज्या घडतायत त्या शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आल्या नाही का? नाही, आमच्या जबाबदाऱ्या आहेत, होत्या किंवा राहणार आहेत. तर त्या वेळेला महानगरपालिकेनं 0% त्यांना जी आपण कर्ज वाटप केलं आणि मदत केली ती त्या पद्धतीने केली ना. मग तिथे आम्ही एकत्र होतो, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, त्यावेळेला केली, आत्ताही केली. मग प्रत्येक वेळेला आज आयुक्तांचं म्हणणं पण तेच आहे, मुख्यमंत्र्यांचं म्हणणं पण तेच आहे की प्रत्येक वेळेला आम्ही तुम्हाला त्या मदतीत करतो. तुम्ही एक प्रशासन म्हणून किंवा एक येणारा आयुक्त म्हणून तुम्ही काय त्याच्यातनं वेळ काढणार आहात? आणि आज ज्या पद्धतीने सगळ्यांना म्हणजे बेस्टला अनेक पर्याय निर्माण झाले, त्याच्या आधी तसे नव्हते, ते आता पर्याय निर्माण झाले. मग त्या पर्याय निर्माण झाल्यानंतर अत्याधुनिक बेस्ट दिल्या पाहिजे म्हणून ज्या वेळेला आम्ही म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जेव्हा प्रयत्न केले गेले तेव्हा ह्याच युनियन जाऊन औद्योगिक न्यायालयात स्टे घेऊन बसले. म्हणजे आम्हाला एखाद्या ह्याच्यामध्ये घेऊन जर भुक्याचे मार देण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचं आहे ना. कृष्णात, आताच तू ऐकलीच प्रतिक्रिया. आयुक्तांना जबाबदार धरलं जाते, म्हणजे शिवसेना जबाबदारी स्वीकारते, पण सर्वस्वी जबाबदारी ही शिवसेनेची नाही असं म्हणतायत. आयुक्त किंवा अधिकारी जबाबदार आहेत, त्यांनी योग्य पद्धतीने
हे प्रस्ताव जे आहेत ते समोर आणले नाहीत, बेस्ट तोट्यात आहे ती बाहेर काढता आली नाही. दुसरा एक मुद्दा, याला फक्त आयुक्त यांचा शिवसेनेचा जसा आरोप आहे तशा आयुक्त शिवसेना हेच जबाबदार आहेत की बेस्टची संघटना जी कृती समिती आहे ती आणि भाजप जे मुख्य सत्तेत आहेत राज्यामध्ये ज्यांनी हस्तक्षेप वेळीच करायला हवा होता तेही जबाबदार आहेत? जर तिचं शिवसेनेच्या मते जर प्रशासन जबाबदार असेल तर शिवसेनेला हे मान्य करावं लागेल की त्यांचा अंकुश कुठेतरी कमी पडलेला आहे आणि त्यामुळेच हे प्रशासन जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. परंतु गेली 20-25 वर्ष ज्या ठिकाणी मुंबई महापालिकेत आणि त्याचबरोबर बेस्ट समितीमध्ये देखील शिवसेना सत्तेत आहे, त्यावेळी या 20-25 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्णतः बेस्ट त्यांच्या खाली काम करते, अंडर काम करते, तरी देखील या लॉंग टर्ममध्ये शिवसेनेला आणि सत्ताधाऱ्यांना या बेस्ट समितीला एक लॉंग टर्मची काय योजना आखता आली नाही हे महत्त्वाचं. हा प्रश्न बेस्टचा जो आर्थिक प्रश्न आहे तो काय गेल्या 1-2 वर्षातला नाही आहे, गेल्या अनेक वर्षांपासून बेस्टचं हे रडगाणं सुरू आहे. परंतु त्यावर कुठलाही प्रकारचा उपाय जे आहेत तो लॉंग टर्मसाठी कुठलाही योजना गेला नाही. कारण वारंवार जे सत्ताधारी ज्या ठिकाणी बेस्टमध्ये बसतात किंवा तिथले समिती सदस्य बसतात ते केवळ आणि केवळ त्यांची चर्चा जी असते ती टेंडर पास करण्यासाठी असते. कुठल्याही नव्या उपाययोजना आणायला पाहिजेत, नवे उत्पन्नाचे मार्ग शोधले पाहिजेत, त्या सुधारणा राबवल्या पाहिजेत, एक आर्थिक शिस्त आणणं गरजेचं आहे, ते कुठल्याही प्रकारे होताना दिसत नाही आहे. म्हणून आपण जे म्हटलेलं आहे की संप जरी मिटला असला तरी संकट कायम आहे. कारण जवळपास आता जो उच्चस्तरीय समितीनं जो हायकोर्टामध्ये रिपोर्ट किंवा सबमिट केलेला आहे, जो प्रस्ताव सबमिट केलेला आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे की जवळपास 2,436 कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि रोजचा जर तोटा लक्षात घेतला तर उत्पन्न जे आहे ते महिन्याचं साधारणतः 85 ते 90 कोटी रुपयांचं आहे आणि खर्च मात्र जवळपास 175 कोटी रुपयांचा आहे. म्हणजे साधारणतः दिवसाला बेस्ट बस चालवून हा 3 कोटी रुपयांचा तोटा, 3 ते 3.25 कोटी रुपयांचा तोटा होतोय. म्हणजे साधारणतः आपण म्हणायला गेलो की बेस्टच्या काळामध्ये ज्या संप झाला त्यामुळं बेस्टला तोटा झाला का, तर तोटा कधी होईल जर एखादी गोष्ट फायद्यात असेल तर ती तोट्यात होईल. आता जर 9 दिवसांचा विचार केला गेला तर ते एक खेदानं म्हणावं लागेल की बेस्टचे 9-27 कोटी रुपये हे संपामुळे वाचलेले आहेत असं म्हणावं लागेल. तोटा वाचलेला आहे, तोटा झाला नाही असं म्हणावं लागेल. म्हणजे बेस्ट संप झाला त्याच्यामुळे तोटा झाला नाही तर फायदा झाला बेस्टला की तोटा होऊ शकला नाही. आपण किशोरताईंकडे पुन्हा जाऊया. दीर्घकालीन धोरणाचा उल्लेख केला कृष्णातने आणि त्याचबरोबर प्रशासनावर पकड नाही का? कारण तुम्ही आयुक्तांना जर दोष देताय, जीएमना जर दोष देताय बेस्टचा, तर प्रशासन म्हणून तुमची जबाबदारी नाही का त्यांच्यावर अंकुश ठेवणं आणि त्यांच्याकडनं जे हवं फायदेशीर आहे बेस्टसाठी, मुंबईकरांसाठी ते करून घेणं? मुळामध्ये आपणही विसरतोय का, मला असा प्रश्न पडलाय की बेस्ट ही फायद्याची कंपनी किंवा तोट्याची कंपनी म्हणून चालवत नाही, लोकांच्या असल्या येणाऱ्या पैशातून आपण चालवते. मी मगाशी पण तेच सांगितलं की अनेक पर्याय निर्माण झाले या बेस्ट याच्यामुळे, वाहतुकीमुळे. जर एखाद्या बसस्टॉपला उभं राहिल्यानंतर फ्रिक्वेन्सीमध्ये जर वेळ लागत असेल, एखाद्याला जायचं असेल तर तो ओला लगेच बोलवतो. त्यामुळे पर्याय निर्माण झाल्यामुळे हळूहळू त्या गोष्टीला परिणाम झाला. हा काय फक्त मुंबईचाच प्रश्न नाही आहे, हा अनेक ठिकाणी असं आता आपल्याला अनेक राज्यांमध्ये असलेल्या ट्रान्सपोर्टमध्ये हे दिसतंय. असं मला सांगायचंय कृष्णाना की आपण ज्या पद्धतीने म्हणताय टेंडर म्हणून जो सांगताय, खरं म्हणजे आपण मीडिया आहोत. आपण मीडिया सांगताना जरा बरोबरच सांगायला पाहिजे. टेंडर करणारच आणि करतो, कोण ना करताय त्याच्याशी कामच नाही होत. मग आता आपण जेव्हा म्हणतोय की त्यांना चांगल्या सुखसोयी देण्यासाठी चांगल्या बसेस आणल्या पाहिजे आणि जेव्हा ते केलं जातंय तेव्हा हेच ज्या काही कृती समिती वगैरे ती औद्योगिक याच्यामध्ये न्यायालयात जाऊन बसते. मग म्हणजे तुम्ही एकीकडे 1-2 रुपये वाढवले, किलोमीटरला वाढवले तरी बोंबाबोंब होते. ते न वाढावे म्हणून आम्ही प्रयत्न करतो की करावं. म्हणजे सगळ्या किशोरताई तुम्हाला मुद्दा म्हणून थांबवतो मी. तुम्ही हे सगळे प्रयत्न करताय, सांगताय मुंबईकरांना, परंतु एक गोष्ट आहे, एकीकडे बेस्ट तोट्यात आहे. बेस्टने 3 मुंबईतले डेपो जे आहेत ते एका बिल्डरला दिलेले आहेत आणि त्या बिल्डरने 360 कोटी रुपये थकवले, ते वसूल करू शकलं नाही प्रशासन. तुम्ही तिकीट वाढवण्यासंदर्भात विचार करताय की आम्ही दिलासा देतोय, परंतु हे जे पैसे आहेत बिल्डरकडे ते का वसूल करत नाही? त्यासाठी प्रशासन, बेस्ट प्रशासन, शिवसेना का प्रयत्न करत नाही? नाही, मुळात म्हणजे आता ज्या पद्धतीने सांगितलं जातंय त्या याचं डेपोनचं, त्यावेळेला सर्व यांनी एक निर्णय घेतला होता
की बाबा या जागा पण अशा पण नुसत्या पडून आहेत, त्याचा ज्याला आपण इकॉनॉमिकली वापर असा करून घेऊया. आणि त्यांच्यासाठी त्यांना नोटिसा पण पाठवलेत आणि ह्या महिन्याभरात जर त्यांनी नाही हे केलं तर सगळं त्यांचं बंद होईल. हा डेपो दिला, तो डेपो देताना काय एकट्याच्या मर्जीने कोण देत नाही, तिथे असलेला जो आयुक्त आहे त्याची सुद्धा लागते आणि आम्ही सर्व मिळून. कारण इकॉनॉमिकली जर काढायचं असेल तर त्या जागेचा जर वापर होत असेल तर तो होण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे, परंतु जर वेगळ्या पद्धतीने आपण मांडणारच असू तर मग त्याला नाही इलाज आहे. शिरसाट, मला तुमच्याकडे यायचं आहे. प्रामुख्याने वारंवार आयुक्तांचा उल्लेख केला जातोय आणि आयुक्तांची नियुक्ती ही मुख्यमंत्री करतात. कदाचित शिवसेनेचा रोख पुन्हा इथे मुख्यमंत्र्यांकडे असेल. हे जे सगळं मांडलं जातंय शिवसेनेकडनं, 360 कोटी रुपये वसूल करायचे आहेत, मोठा तोटा याच्यातून भरून निघू शकतो. भाजपचे काय प्रयत्न आहेत? कारण भाजप एक पहारेकरी म्हणून महापालिकेत आहे असा दावा तुम्ही करता. सर्वप्रथम मी न्यायालयाचे, राज्य शासनाच्या 3 सदस्यीय समितीचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो मुंबईकरांच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने. आणि आज मुंबईकर जनतेची संपातून सुटका झाली तरी संकटातून सुटका झाली नाही, हा जो आपण ॲप्रोच घेतला आणि चर्चा घेतली त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. खरोखर बेस्टवरती हे मोठं संकटच आहे. 1985 पासून 34 वर्ष BST, यापैकी 25 वर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता होती. आणि नारायण राणे ज्यावेळेला BSTचे अध्यक्ष होते म्हणजे शिवसेनेचे, तेव्हापासून त्याची कशी अधोगती होत गेली आणि आज ही अवस्था आलेली. ही काही 1 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात आलेली नाही. ओला उबेरमुळे संकट आलं आहे पण ते हल्ली 2-3 वर्षातलं आहे. आणि पूर्वीची BST बस म्हणजे आम्ही लहानपणी जाताना डबल डेकर होती, त्याचं डोकं छाटलं गेलं, मुंडकं छाटलं गेलं आणि ती सिंगल डेकर झाली. त्यानंतर ती मिनी झाली. तरीसुद्धा आज BST तोट्यातून बाहेर येत नाही आणि लोक मात्र BST वरती अवलंबून फार मोठ्या प्रमाणात याला आहेत. जबाबदार आयुक्त आहेत की प्रशासन आहे? याला जबाबदार 34सातली 25 वर्ष करणारा सत्ताधारी पक्ष तर निश्चितपणे नसावा असं किशोरीताईंचं मत आहे. जनता सुज्ञ आहे. BSTची वाताहत कशी झाली? आयुक्त हे 34 वर्षात 30 आयुक्त येऊन गेले, वेगवेगळी सरकारं होती. एक काळ तर असा होता की मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शिवसेनेचं सरकार होतं. शिवसेनेच्या सरकारच्या काळात ते आयुक्त आलेत तेव्हा 95 ते 99 त्यांनी काहीतरी बेसला सावरली आहे असं काही दिसलं नाही. म्हणजे नक्की काय झालं हे चर्चा करण्याची इच्छा नाही, गरजच नाही आहे. 25 वर्षामध्ये बेसचा कसा वापर केला, कसा दुरुपयोग केला गेला. बेस्टमध्ये मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये जे सुटे भाग आहेत, जे बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला जी वस्तू 100 रुपयाला मिळते ती तिथे 500 रुपयाने खरेदी केली जाते. पहारेकरी म्हणून, पूर्वी लहान भाऊ म्हणून वारंवार याच्यावरती वेगवेगळ्या हरकती घेऊन सुद्धा जी काही दादागिरीने BST चालवली गेली, आज BSTची ही वातावरण भाजप या दादागिरी पुढे कमी पडला. तुम्ही सांगताय की एवढा जर आज पहारेकराच्या भूमिकेत असताना जेव्हा 6 भूखंड विकले शिवसेनेने मुंबई शहरातले, भारतीय जनता पार्टीने त्याला विरोध केला, मतदान झालं. बऱ्याच वेळा काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र मतदान करून प्रस्ताव पास केलेत. भारतीय जनता पार्टीने आपला आवाज उठवला, सर्व फोरमवर उठवला, मीडियामध्ये उठवला, परंतु बहुमताच्या जोरावर आणि बऱ्याच वेळा बहुमत नसताना काँग्रेसचं हे घेऊन स्थायी समितीमध्ये, सुधार समितीमध्ये नुकतेच महापालिकेत 6 मोठे भूखंड जे 5,000 करोडचे आहेत ते विकले. आणि ते विकण्याचं काम केल्यानंतर त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली, आम्ही आयुक्तांना धडा शिकवण्यासाठी हे विकले. म्हणजे 5,000 कोटीचं नुकसान झालं. मुंबईकर भूखंडाला मुकले. BSTची तीच गत केलेली आहे. आणि BSTमध्ये जे पालकत्व म्हणतायत, तुमच्याकडे पालकत्व नाही मालकत्व आहे. 34 ते 25 वर्ष म्हणजे तुम्ही BSTचे मालक आहात आणि मालकाच्या किशोरताईंकडनं उत्तर घ्या. किशोरताई तुमच्याकडे येतो मी, त्याच्या आधी आणखी एक प्रश्न मला. कारण असं नाही. हा बरं बोला तुम्ही. हा बोला. नाही आता मला पटकन पहिलं उत्तर देऊ दे. हा द्या. मुळामध्ये हे जे काही सांगतायत 5 आणि 6 भूखंड विकले वगैरे, हा आरोप फालतू आरोप आहे.
100% मी तुम्हाला आव्हान देतो, तुम्ही माझ्यावरती केस करा, माझ्यावरती कोर्टात मानहानीची केस करा. मी शिवसेनेवर आरोप केलेला आहे, पक्षावर आरोप केलेला आहे, माझ्यावरती कोर्टात अब्रू नुकसान दावा ठोका. 25 वर्षामध्ये 12 वर्ष यांचे चेअरमन होते ना. त्या BST वर यांचे पण 12 वर्ष चेअरमन होते. नाही, चुकीची माहिती देऊ नका, चुकीची माहिती देऊ नका. केवळ 4 वर्ष होते आणि 5 वर्ष काँग्रेस होते. 34-25 वर्ष BST मध्ये शिवसेनेचे चेअरमन होते. मी तुम्हाला वर्षाचा हिशोब देतो, काही तुमचा अभ्यास नाहीये. मी तुम्हाला वर्षाचा हिशोब देतो. या गोंधळात काहीच आवाज कोणाचा जाणार नाही. आपण गजानन नागेंकडे जाऊया. कामगार प्रतिनिधी, तुम्ही सगळी चर्चा ऐकली. प्रामुख्याने 7,000ची पगारवाढ तुम्हाला दिली, तेही संप मिटण्यासाठी कोर्टात जावं लागलं. या सगळ्याच्या मध्ये 9 दिवस जे मुंबईकरांना वेठीला धरलं गेलं, कारण मुंबईकरांचे हाल आम्ही बघत होतो. रात्री त्यांना घरी पोहोचायला अक्षरशः 4-4, 5-5 तास लागत होते. स्टेशनवर रिक्षासाठी 1.5, 2-2 तास मुंबईकर वाट बघत होते. तुम्ही 9 दिवस मुंबईकरांना ही सगळी हाल आहेत ते सोसायला लावलेत आणि 7,000 रुपये पगारवाढ घेतलीत. याला जबाबदार कोण? तुम्ही स्वतः जबाबदार नाही का संघटना म्हणून? नाही कृष्णाजी, बघा, मी सर्वप्रथम जो हा संप माननीय उच्च न्यायालय आणि उच्च समितीने आम्हाला न्यायालयात न्याय मिळवून दिला, त्याबद्दल मी त्या न्यायालयाचं आभार व्यक्त करतो. आणि मुंबईच्या मुंबईच्या जनतेने जे सहनशीलता दाखवली, आम्हाला पाठिंबा दिला, कृती समितीला, संपूर्ण संघटनेला पाठिंबा दिला, त्या मुंबईच्या जनतेचे पण आभार व्यक्त करतो. कोणाला त्रास झाला असेल त्याची दिलगिरी व्यक्त करतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2007 पासून हे ज्युनियर कामगारांचा जो प्रश्न होता, 2007 पासून त्या कामगारांना आज 12 वर्ष झाले. 12 वर्ष आज त्या कामगारांना फक्त हातात आपलं ग्रोस पे 16,000 रुपये आणि 16,000 रुपये ग्रोस पे हातात कापून फक्त 7-8 हजार येतो. मला तुम्ही सांगा, मुंबई शहर एवढं मोठं शहर आहे, जागतिक दर्जाचं शहर, हातात 7,000, 8,000 जर पगार येत असेल तर त्या ड्रायव्हर कंडक्टरनी काय करायचं? आज शेतामध्ये जरी काम मोजमजुरी करतो त्याला 400-450 रुपये दिवसाला पगार हे मिळतो. आणि आज या BSTच्या कंडक्टर ड्रायव्हरची ही परिस्थिती या महानगरपालिका प्रशासन आणि हे बेस्ट समितीने करून ठेवलेली आहे. बेस्ट समितीने, तुम्हाला मी सांगतो, बेस्ट समितीचा ह्या आपल्या बेस्टच्या जी प्रॉपर्टी आहे, बेस्टची जी प्रॉपर्टी आहे 323 एकर जे जमीन आहे त्याच्यावर डोळा आहे. जर यांना हा प्रश्न सोडवायचा होता तर मला सांगा, 2016ला आमच्या युनियनने यांना वेतन करारनाम्यात आम्ही निवेदन दिलं. तेव्हापासून आज पावणे 3 वर्ष झाले. ह्या लोकांनी त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे होता. मी तुम्हाला सांगतो की यांना जी नोटीस दिली, बंदची नोटीस दिली, व्होटिंग आमचं मतदान घेतलं, कामगारांचं मतदान घेतलं, तेव्हा पण यांना आम्ही सांगितलं, वारंवार GMला सांगितलं. GMकडे आमच्या 4 बैठका झाल्या. संपाच्या आधी आमच्या 4 बैठका GMकडे झाल्या आणि त्यानंतर आयुक्ताकडे बैठक झाली. नागेसाहेब, तुमचा मुद्दा लक्षात आला. या सगळ्या प्रश्नांवरती आपण वाहतूक तज्ञ अशोक दातार सरांकडे जाणार आहोत. दातार सर, प्रामुख्याने तुम्ही सगळी चर्चा ऐकलीत. मुंबईकर या ठिकाणी केंद्रस्थानी होता, जो गेले 9 दिवस हाल सोसत होता. बेस्ट कामगारांचे संप हे न्याय्य आहेत, मागण्याच्या न्याय्य आहेत, कारण त्यांना अगदी तुटपुंजा पगार मुंबईसारख्या शहरात मिळतोय. प्रशासन आणि शिवसेना जी सत्तेत तिथे आहे, समितीची, शिवसेनेची बेस्ट समितीवर सत्ता आहे, ते दोघे याला जबाबदार नाहीत? निश्चितच. पण मला या राजकारणात जायची फारशी इच्छा नाही आहे. मला असं वाटतं की जे मूळ मुद्दे आहेत त्याच्यावर फार चर्चा चाललेलीच नाही आहे. ते मुद्दे असे आहेत की गेल्या 10 वर्षामध्ये जी बसच्या प्रवाशांची संख्या 42-44 लाख होती ती आता 25 लाखावर आलेली आहे. बसेसची संख्या जी 4200 दररोज बसेस चालायच्या त्या आता 3200 वर आलेल्या आहेत. आणि हा जो बरेचसे निम्म्याच्या जास्ती बस ड्रायव्हर जे आहेत त्याला 12,000 ते 14,000 रुपये पगार मिळतो. त्यापेक्षाही जास्ती हल्ली खासगी गाड्याला पगार मिळतो. आणि बस चालवणं, मला वाटतं पायलटची इतकंच अवघड काम आहे. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये बस चालवणं सोपं काम नाही. तेव्हा 12,000 आणि 14,000 पगार देणं म्हणजे हा अपमानच आहे. माझ्यामध्ये इतक्या याला संप देखील करायची गरज नको. हे मिनिमम कायद्याच्या मिनिमम वेजच्याही खालचं आहे. त्यामुळे याच्यावर कसलं आपलं ऍडमिनिस्ट्रेशन, कसलं सरकार काय काम करते, मला याच्यावर लाज वाटते. या गोष्टीवर चर्चाही करण्यासारखी नाही आहे. वास्तविक पाहता
बस सिस्टीममध्ये रिफॉर्म कशा केल्या पाहिजेत, बसेस वाढवल्या कशा केल्या पाहिजेत, इलेक्ट्रॉनिक्स हल्ली एवढी ॲप कुठे गल्लोगल्ली वाढत आहेत, पण एक साधं ॲप जे आहे ज्याचा इतका उपयोग होऊ शकेल तर 5 वर्ष ते अडकलेलं आहे. ते म्हणजे कुठचं की पुढची बस ह्या स्टॉपवर कधी येईल, बस ट्रॅकिंग ॲप. बस ट्रॅकिंग ॲप. ते साधी गोष्ट 5-6 वर्ष 2-3 कॉन्ट्रॅक्ट टेंडर चालू आहेत, नाटकं सगळी. त्याला कोणाला मनापासून बसच्या रिफॉर्म करायची कोणाला गरज वाटली नाही. आपण हजारो कोटी रुपये खर्च करतोय मेट्रोसाठी, रेल्वेसाठी, रस्त्यात कोस्टल रोड सारख्या प्रोजेक्टसाठी, परंतु बसच्या करता एक पैसा खर्च झालेला नाही आहे. कारण काय झालेलं आहे, बस विकत घेतलेल्या नाही आहेत, बस जास्ती विकल्यात, भंगारमध्ये गेल्यात, डेपो विकलेत. त्यामुळे बस सिस्टीममध्ये डिसइन्व्हेस्टमेंट झालेली, इन्व्हेस्टमेंट झालेलीच नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टीवर प्रचंड इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, तर ते फायदे डाऊटफुल आहेत. पण बस ही सामान्य माणसांकरता, आणि आता दिवसेदिवस उच्च मध्यमवर्गीय लोक आता ओला उबरवर जातील, परंतु जे गरीब लोक आहेत, कर्मचारी लोक आहेत, ते अजून दिवसेदिवस बसमध्ये आहेत. हेच सगळे मनसेचे, BJP सगळ्या पक्षांना मतं देणारे हेच कामगार आहेत. ते आपल्या मतदारांना न ओळखणारे पक्ष आहेत. पण मला त्या राजकारणात शिरण्यापेक्षा आता बस रस्त्यावर बसच आहे, त्याला पर्याय रेल्वे होऊ शकत नाही. रेल्वे आपल्या जागी, मेट्रो आपल्या जागी, बस आपल्या जागी, ते तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. मी असं म्हणत नाही बस व्हर्सेस मेट्रो, बसेस पाहिजेतच, परंतु बस पण इतकं उदासीन. आम्ही 22 सूचना अनेक वेळा बार कंटाळी तर पुन्हा केल्या, छोट्या सूचना, मोठ्या सूचना, ते केवळ केराच्या टोपली निश्चित टाकली. दातार सर, आपण एक ब्रेक घेणार आहोत. प्रेक्षक अशोक दातार हे वाहतूक क्षेत्रातले एक तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये बराच मोठा अभ्यास केलेला आणि त्यांनी स्वतः महापालिकेला, बेस्ट समितीला 22 सूचना केल्या होत्या. बेस्टची सेवा कशी सुधारता येईल, कशी फायद्यात येता येईल आणि कशी मुंबईकरांना जास्तीत जास्त चांगली सेवा देता येईल. परंतु त्या 22 सूचनांना बेस्ट समितीने केराची टोपली दाखवली. या विषयावर आपण पुढे चर्चा करणारच आहोत. त्याचबरोबर 323 हेक्टर जी बेस्टची जमीन आहे ती विकण्याचा डाव आहे असा आरोप कामगार संघटनांनी केलेला आहे. त्याच्यावर आपण ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा रोकटोक. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा आपण आपलं स्वागत. संप मिटला पण संकट कायम, या बेस्टच्या संपावर आपण चर्चा करतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. हा संप 9 दिवस लांबला आणि का लांबला याची चर्चा होणं महत्त्वाचं आहे. भालचंद्र शिरसाट आहेत, आपला पक्ष सत्तेत आहे, मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे आहेत. मुंबईकर 9 दिवस हे सगळे हाल सोसत होते. पक्षाला किंवा सत्ताधाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांना वाटलं नाही की या संपात हस्तक्षेप करावा आणि हा संप लवकर मिटवावा? निश्चितपणे प्रत्येक वेळा जेव्हा क्रायसिस येतात, अगदी साहित्य संमेलनापासून दुष्काळापर्यंत, प्रत्येक वेळेला माननीय मुख्यमंत्री त्याच्यामध्ये स्वतःहून हस्तक्षेप करून मध्यम मार्ग काढतात, हे आपण बघितलेलं आहे. केवळ या बाबतीमध्ये कामगार नेते शशांक राव जे म्हणालेत की मुख्यमंत्र्यांना अशी विनंती केली गेली की तुम्ही याच्यामध्ये पडू नका, आम्ही आमच्या लेवलला हँडल करतो. BST स्वायत्त संस्था आहे, महानगरपालिका स्वायत्त संस्था आहे, शिवसेना स्वबळावर स्वायत्त संस्था आहे. आणि मग त्यावेळेला त्यांची विनंती आली, आम्ही त्यांना मित्र अजूनही समजतो. शिरसाट साहेब, 9 दिवस मुंबईकर, लाखो बरोबर आहे ना, मुंबईकर बरोबर आहे ना. हाल सोसत असताना ना, तुम्ही मी अनेक तेच- गोष्टींमध्ये मुख्यमंत्री किंवा मी भाजप तेच हस्तक्षेप सांगतो ना. करत असतं. आम्ही त्यांना मुंबईकरांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तुम्हाला वाटलं नाही की बाबा आपण हस्तक्षेप करावा आणि या संप लवकर केला ना? शेवटी राज्य सरकारनेच केलं जे काही केलं ते. त्यामुळे आम्ही त्यांना मित्र समजतो म्हणून इंटरफिअर नाही केलं. सांगेल, कारण कृष्णात गेले 9 दिवस हे सगळं कव्हर करतोय. एक मिनिट मला फक्त बोलू द्या. पण ज्या वेळेला राज्य शासनाची समिती आली, त्या समितीने 2 दिवसामध्ये प्रस्ताव दिला. साधा प्रस्ताव सुद्धा कामगारांना द्यायला शिरसाट साहेब, बेस्ट आणि एक गोष्ट उद्धवजी लक्षात तयार घेतली नव्हते, पाहिजे. शिवसेना तयार केवळ- नव्हते, आणि तो प्रस्ताव मान्य झाला. नाही, तो केवळ प्रस्ताव भाजपच मान्य नाही, झाला. भाजपच नाही, सत्ताधारी शिवसेना देखील तितकीच जबाबदार आहे आणि नाही, विरोधक सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी देखील तितकीच जबाबदार आहे. कारण ज्या ज्यावेळी मोठा प्रश्न निर्माण होतो, संकट निर्माण होतो, त्यावेळी विरोधकांनी त्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं असतं, रस्त्यावर येऊन त्या विरोधात दाद मागणं गरजेचं असतं. परंतु काँग्रेस राष्ट्रवादी कुठेही मुंबईमध्ये असं करताना दिसली नाही. उलट जागा त्यांची एक वाटप जबाबदारी चाललंय. होती, ते एक महत्वाचं होतं. त्याचबरोबर शिवसेनेला हा संप मिटवता आला असता. ज्यावेळी महापौर बंगल्यावर ही बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी ठामपणे जर आयुक्तांना आणि महाव्यवस्थापकांना सांगितलं गेलं असतं की जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही, जे काय आहे ते इथल्या इथं झालं पाहिजे. तुम्ही इतके दिवस का लांबवला, हा संप हे महत्वाचं कारण आहे. कृष्णा, त्याच्या एक अशी चर्चा होती की शिवसेनाकडे महापालिका आहे, शिवसेनेकडे बेस्ट समिती आहे, संप लांबला तर मुंबईकरांचा सगळा रोष जो आहे, राग जो आहे तो शिवसेनेवर येईल, त्यामुळे इतर सगळे काठावर बसून बघत होते.
नक्कीच तो राग नागे, मी तुमच्याकडे येतो. राग तर आहेच. त्याचबरोबर एक महत्वाचं आहे की शिवसेनेनं स्वतःहून ओढवून घेतलेलं देखील हे संकट आहे. म्हणजे भाजपला हे दीपकजी, संप जो महापौर हा संप बंगल्यावर जो आहे जे तो काही वाढवायचा घडलं ते होता, मला कारण शिवसेनेला डॅमेज करायचं होतं आम्हाला त्यामध्ये. आणि कृती जो समितीला हेतू जो आहे तो सकाळी साध्य झालेला आहे. 9 शशांकराव जरी वाजतापासून आरोप करत असले की उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यामुळेच मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाहीत असं हे बोलणं कितपत शशांकरावांना त्यांनी सांगितलं हे माहिती नाही. On air. परंतु भाजप देखील तितकंच, कारण भाजपचे जे मुंबई अध्यक्ष आहेत अगदी मुंबईतल्या छोट्या मोठ्या प्रश्नांना घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत जातात, तिथले प्रश्न सोडवतात आणि येऊन क्रेडिटचे ढोल press note पिटतात. असते. परंतु हा एवढा मोठा प्रश्न 25 लाख मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यावेळी कुठं गेले होते भाजपचे नेते आणि कुठे गेले होते आपण नागेंकडे शिवसेनेचे जाऊया. आणि इतर येतो मी नेते. तुमच्याकडे. त्यामुळं नागेंना हा बोलायचं प्रश्न आहे. महत्वाचा आहे. नागे, बोला, तुमची भूमिका मांडा. महापौर बंगल्यावर दीपकजी, महापौर बंगल्यावर मी तुम्हाला सांगतो की सकाळी 9 वाजता आम्हाला GM कार्यालयात बोलवलं. GM कार्यालयात आम्हाला 3 तास खेळवत ठेवलं. त्यानंतर आम्हाला 5 वाजता 4 वाजता महापौर बंगल्यावर बोलवलं. त्या ठिकाणी 7 तास आम्हाला खेळवत ठेवलं. आणि 7 तासामध्ये काय काय जे विषय व्हायला पाहिजे त्या विषयावर चर्चाच नाही. पंढरपूरची चर्चा, त्या विषयावर दुसरी इकडची तिकडची चर्चा, मोक्ष कसा मिळाला पाहिजे साहेबांचं, त्या विषयावर चर्चा. मला तुम्ही सांगा, हे जे विषय आहेत हे जे विषय आहेत हे काय त्या मीटिंगमध्ये आणलेत? कशाला आणायची गरज होती? बेस्ट मराठी माणूस हा 38,000 मराठी कामगार आज संपावर गेला, त्या विषयावर बोलायला पाहिजे. त्या विषयावर हे बोलायला तयार नाहीत. आणि मी तुम्हाला सांगतो, बघा, 38,000 आणि 38,000चे जे त्यांच्यावर डिपेंड 1 करोड लोक, मराठी माणसं, ह्या लोकांचा जो प्रश्न आहे आज त्यासाठी हे संपावर गेलेत. आज आमची भगिनी आहे, तुम्हाला माहिती सांगतो की यांनी आम्हाला चिरडून टाकलं असतं, पण आमच्या घरावर आमच्या कामगारांच्या घरांना यांनी नोटिसा बजावल्या घर खाली करा म्हणून. सर्वात एक निंदनीय गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आमच्या भगिनी, आमच्या लक्ष्मी, या लक्ष्मीला यांनी सांगितलं तुम्ही घर खाली करा. आमची लक्ष्मी जेव्हा आंबा झाली तेव्हा हे लोक आहेत ना खाली बाजूला हटले. आमच्या लक्ष्मी जेव्हा ह्या सर्व रस्त्यावर आमच्या लक्ष्मीला या लोकांनी उतरवलं. सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे ही की घरातल्या लक्ष्मीला या लोकांनी रस्त्यावर आणलं आणि त्या लक्ष्मीने यांना सांगितलं आहे की नाही तर आम्ही ठेचून तुम्हाला गाळू, आम्ही घर खाली करणार नाही. हो, मला सांगा ह्या गोष्टी मराठी माणसाला घरातून बाहेर काढण्याचं काम कोणी केलं? यांचा अध्यक्ष, गजानन नागेजी, तुमचे मुद्दे सर्व लक्षात आले. यांचं. तुमचे मुद्दे लक्षात आले. सध्या आपल्या बरोबर शिवसेनेचा प्रतिनिधी नाही आहे ही सगळी उत्तरं घ्यायला तुमची, परंतु तुम्ही केलेले आरोप हे गंभीर आहेत. आपण दातार सरांकडे जाऊया. दातार सर, तुम्ही वारंवार बेस्ट कशा पद्धतीने सुधारता येईल सेवा, लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल, त्याचबरोबर तोटा सुद्धा कमी होईल या संदर्भात सूचना केल्या होत्या वेळोवेळी. साधारणतः 1-2 महत्वाच्या सूचना ज्या तुम्ही बेस्टला केल्या होत्या त्या आमच्या प्रेक्षकांसमोर मांडाल? सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम ही अत्यंत महत्वाची आहे आणि मुंबईसारख्या शहरातच ती पॉवरफुल होऊ शकते. कारण मुंबईला जशी आपण लोकलला जी गर्दी आहे, कारण मुंबईला जी गर्दी आहे कुठच्याही गोष्टीला, तर जिथे गर्दी खूप आहे तिथे लावली पाहिजे. केवळ पुण्याला आणि इंदोरला करून उपयोग नाही. तर आम्ही BKC मध्ये पायलट लेन चालवली होती 2 महिन्याकरता, तेव्हा त्या सिस्टीमचा फायदा बेस्टच्या लोकांनी देखील मानलेला आहे की ज्या 37 मिनिटाच्या 12 मिनिट लागली प्रवासाला, निम्म्याच्याहून कमी वेळ, शिवाय दर तासाला 120 बसेस चालवलेल्या आहेत, म्हणजे दर 30 सेकंदाला 1 बस. सो व्हॉट वी फील की बस जर रॅपिड सिस्टीमनी स्पीड 50% वाढतो आणि फ्रिक्वेन्सी 1 मिनिटाच्याहून कमी होऊ शकते. असं झाल्यानंतर बस ती कोण जाणार नाही. आत्ता इतकी दर 30-40 मिनिटांनी कधी बस येईल ते येईल, नाही तर नाही येणार, काही भरोसा नाही. त्यामुळे मग लोक ओलाकडे जातात, उबरकडे जातात. ते का? कारण बस ते करायला बस त्याला तयारच नाही आणि त्याला कोणाचं नेतृत्वच नाही. ही गोष्ट ऐकायला देखील वेळ नाही लोकांना मिळणार. मी बोगटा, लंडन, इस्तंबूल 22 शहरात जगातल्या भेट देऊन आलेलो आहे आणि मला असं वाटतं की मुंबईला अत्यंत उपयोगी सूचना आहे. त्याच्याशिवाय नेक्स्ट बस अरायवल कधी होऊ शकेल. त्याचप्रमाणे आता मेट्रो 1ला एअरपोर्ट रोडचं एक स्टेशन आहे, तिथे दररोज सकाळी 9 ते 12 वेळात दर तासाला 4,000 लोक उतरतात. त्या लोकांना एक तर जायचं असतं सीट्समध्ये किंवा BKC मध्ये, तर तुम्ही तिथे खाली भरपूर जागा आहे, डेपोची आवश्यकता नाही. दर तुम्ही 5 मिनिटाला 1 बस, आता पण आम्ही 1 तासाला 1 बस सोडू, म्हणजे दर 5 मिनिटाला 1 बस सोडली तर ती बस भरून जाईल आणि त्या सगळ्या लोकांना डायरेक्ट कनेक्ट होईल. एक तुम्ही असंही करा की तिकीट दोन्हीचं एक कंबाईन तिकीट द्या. जरा काही ते इमॅजिनेटिव्ह डोकं वापरायचं किंवा कल्पना वापरायचं अजिबात
ठोकेबाजपणा हे कल्पना वापरण्याची गरजच नाही ना. तुम्ही सगळे प्रस्ताव जे आहेत ते दिले होते, कुठल्या कुठल्या सुधारणा करता येईल. भाजपकडे आपण जाऊया. तुम्ही पहारेकरी आहात. ह्या सगळ्या सूचना अशोक दातार सरांनी अनेकदा बेस्ट समितीसमोर मांडलेल्या आहेत. त्याची कल्पना भाजपलाही असेलच. तुम्ही या सूचनांची अंमलबजावणी व्हावी आणि बेस्टमध्ये कुठेतरी सुधारणा व्हावी. केवळ मागे शांत राहून खेळ बघायचा, काटावर राहून खेळ बघायचा, हे धोरण सोडून तुम्ही मुंबईकरांसाठी का उतरत नाही रस्त्यात? नाही, मुंबईकरांसाठी रस्त्यात उतरायची आम्हाला गरज नाही, कारण आमच्याकडे राज्याचं शासन आहे. मुंबईकरांनी क्लिअर मॅन्डेट दिलंय. महापालिकेत जवळजवळ दिला होता, थोडक्यात राहिलं ते. इंटिग्रेटेड तिकीट सिस्टीम मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि एकच तिकीट मेट्रोचं असेल आणि बसचं असेल, आणि इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम याचा पूर्ण प्लॅन. महापालिकेत तुम्ही काय केलं सांगा. राज्य सरकारने काय केलं? नाही, महापालिका नाही करणार आहे, आणि महापालिकेची कुवतही नाही आणि बौद्धिक क्षमताही नाही आणि शिवसेनेच्या नेतृत्वाचीही नाही. या सगळ्या संपामध्ये बीएसटीचे अध्यक्ष एकदाही पिक्चरमध्ये आले नाही. बीएसटीचे अध्यक्ष कुठेही दिसले नाहीत, कुठेही बोलले नाहीत. बीएसटीच्या अध्यक्षांच्या स्तरावर एकही चर्चा आणि बैठक झाली नाही. केवळ महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकानंतर डायरेक्ट पक्षप्रमुख, मध्ये कोणी नाही. ही दयनीय अवस्था आहे, पण हे सत्य आहे. म्हणजे ते राम मंदिर बांधायला निघाले, पण बीएसटी बांधता आली नाही त्यांना, आणि राज्य चालवायची स्वबळावर भाषा करतात. ते कसं ते माहिती नाही, बीएसटी सांभाळता आली नाही, तो मुद्दा वेगळा. पण निश्चितपणे राज्य शासनाला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मोबिलिटी सिस्टीम हा प्लॅन तयार केलेला आहे. त्याचं वेगवेगळी कामं, मेट्रोच्या व्यतिरिक्त ब्रिजेसची कामं चालू आहेत. बीएसटी बसेससाठी कसं प्राधान्य देईल हे चालू आहेत. त्यामध्ये बीएसटीचे रूट्स हे रिरूट केले पाहिजेत. आज कितीतरी रूट हे वायफळ रूट आहेत, जिकडे रिकाम्या बसेस धावतात. जिथे गरज आहे तिथे बसेस नाहीत, आणि जिथे गरज नाही तिथे रिकाम्या बसेस धावतात. टायमिंगचंही फ्रिक्वेन्सी नाही, आणि ट्रॅफिक कंजेशनमुळे एक फार मोठा परत अडचण येते. त्यावरती मार्ग हा वाहतुकीचा मोबिलिटी प्लॅन जो राज्य शासनाने केला आहे, तो जेव्हा इम्प्लिमेंट होईल 2-3 वर्षामध्ये सर्व कामं पूर्ण होतील, त्याच वेळेला हे बीएसटी अधिक सक्षमपणे चालेल. फायद्यामध्ये चालणार नाही, परंतु बीएसटीचा तोटा नसून ही एक सेवा आहे, सार्वजनिक उपक्रम आहे. आणि म्हणून बीएसटीचं बजेट हे महापालिकेच्या बजेटमध्ये विलीन करून महापालिकेमध्ये असलेले करोडो रुपयाचे 60,000 करोड रुपयाच्या ज्या ठेवी आहेत त्याचा वापर करून बीएसटीची सेवा सक्षम करायला पाहिजे. ही भूमिका आम्ही सातत्याने मांडली. शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला, उपक्रम त्याचा प्रस्तावाला पाठिंबा दिला, परंतु तसा प्रस्ताव महापालिकेतून, बीएसटी समितीतून राज्य शासनाकडे आज तागायत पोचला नाही. लवकरच पोचणार आहे अशी बातमी आहे. लवकर म्हणजे कधी माहीत नाही. कोस्टल रोड 10 वर्ष फक्त प्लॅनिंगवरती आणि होल्डिंग्सवरती आहे. हीच अवस्था इथेही आहे. आपण नागेंकडे जाऊया, त्यांना काही मुद्दे मांडायचे आहेत. बोला नागे. दीपकजी, बेस्ट समिती हे मौनी बाबासारखी तिथे बसलेली आहे. बेस्ट समिती कुठलाही निर्णय घेत नाही. जो निर्णय घेतो तो फक्त कमिशन कसं आपलं वाढेल, कमिशन कसं आपलं बेस्ट समितीचं वाढेल, या अधिकाऱ्यांना आराम कसा मिळेल, ह्याच निर्णय त्या ठिकाणी होतो. तुम्हाला सांगतो, प्लॅनिंग यांच्याकडे कुठलंही प्लॅनिंग नाही आहे. बेस्ट समितीकडे किंवा बेस्ट अध्यक्षाकडे कुठलंही प्लॅनिंग नाही आहे. फक्त यांच्या डोळ्यासमोर दिसते बेस्टची एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, बेस्टचं एवढं मोठं हे आपल्या हा जो बेस्ट, आम्ही कामगार संघटना बेस्टचं विलिनीकरण महापालिकेत करा वारंवार बोलतोय, हे याकडे दुर्लक्ष देत नाहीत. कारण की यांचं खाणंपिणं बंद होऊन जाईल. महापालिकेत जर बेस्ट विलिनीकरण झाले तर त्याच्यावर आयुक्ताचा कंट्रोल राहील, त्याच्यावर नगरसेवकांचं संपूर्ण कंट्रोल राहील, महासभेचा कंट्रोल राहील. नागेजी, मला इथे तुम्हाला एक अडवतो, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हे सगळे मुद्दे तुम्ही आता झी 24 तासवर मांडताय, मुंबईकरांसमोर मांडताय. हे मुद्दे तुम्ही कधी यापूर्वी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले का? कामगार संघटना म्हणून जे बेस्टमध्ये चुकीचं सुरू आहे ते समोर आणणं ही कामगार संघटनाची जबाबदारी नाही का? नाही, तुम्ही मुद्दे मांडले होते का समोर? प्रशासनाकडे दीपकजी, प्रशासनाकडे हे सर्व मुद्दे मांडलेले आहेत. तुम्हाला मी सांगतो, वारंवार आयुक्ताकडे, वारंवार जीएमकडे हे मुद्दे आम्ही कृती समितीने मांडलेले आहेत. बेस्टचं प्लॅनिंग, बेस्ट कशी फायद्यामध्ये जाईल यासाठी पण आम्ही सांगितलेलं आहे. सर्व गोष्टी आम्ही या आपल्या बागडे जे जीएम आहेत, बागडे साहेब, त्यांच्याकडे आम्ही मांडलेले आहेत. त्या दिवशी महापौर बंगल्यावर पण आम्ही सांगितलं आहे की काय व्हायला पाहिजे, बेस्ट फायद्यात कशी आणायची, या संदर्भात पण आम्ही माननीय उद्धव साहेबांकडे आम्ही या गोष्टी संघटनेच्या वतीने बोललेलो आहे. पण याच्यावर हे लोक विचारच करत नाहीत.
फक्त एकच मुद्दा यांचा लॉस लॉस. अरे लॉस तर तुम्हीच केली आहे ना. तुम्ही जे टेंडरिंग लाज ह्या BST मध्ये आणलेलं आहे, टेंडर काढायचं, हे काढायचं. आता खाजगी बसेस तुम्हाला आणायचे आहेत, 1,500 खाजगी बसेस आणायचे आहेत. मला तुम्ही सांगा, हे जे आहे ना, हे या लोकांनी मृत्यूपत्र तुम्हाला सांगतो, हे डिमांड दिलेलं आहे. हे बागडे साहेबांनी डिमांड कोर्टात सबमिट केलेलं आहे. हे पूर्ण 38,000 कामगारांचं हे मृत्यूपत्र होतं. आता आज कोर्टाने त्याच्यात हे करून निर्णय घेऊन चांगला निर्णय दिला. हे सर्व बाजूला काढलं. ह्या ज्या गोष्टी याच्यात लिहून त्यांनी पाठवलेल्या आहेत, एवढं लॉसमध्ये आहे, अमुक आहे. अरे लॉसमध्ये काय, सेवा आहे, ती महापालिकेची सेवा आहे. आज कुठल्याही महापालिकेत जा किंवा ST महामंडळ लॉसमध्ये नाही आहे का? मग महाराष्ट्र शासन पैसा पुरवतो ना. कुठलीही महानगरपालिका बघा, तिथलं परिवहन लॉसमध्ये नाही आहे का? पण ते महापालिका त्यांना पैसा पुरवतो ना. मग ह्या लोकांचं कर्तव्य नाही का की महापालिका आपला बेस्ट लॉसमध्ये आहे तर अनुदान द्यायला पाहिजे. महापालिकेने बेस्टला अनुदान द्यायला नागेश, पाहिजे. तुमचा मुद्दा लक्षात आला. तुमचा मुद्दा लक्षात आला. कृष्णात वारंवार जे आरोप होत आहेत, प्रामुख्याने भूखंडाचा इथे वारंवार उल्लेख होतोय की शेकडो एकर भूखंड बेस्टकडे आहे आणि त्या भूखंडांवर डोळा आहे बेस्ट समितीचा, म्हणजे सत्ताधारी शिवसेनेचा. दुसरा एक टेंडर मधला सगळा घोळ. हे सगळं काय चाललंय बेस्टमध्ये? आणि हे जे आरोप होत आहेत, हे आरोप यापूर्वीच झाले, त्याची चौकशीसाठी काही कोणाची मागणी करत नाही का? केवळ आरोप करून शांत बसतात किंवा कोण न्यायालयातही गेलेलं नाहीये? मुळात हा लक्षात घेतलं पाहिजे की सर्वात जास्त रेल्वेनंतरची जमीन जी आहे ती बेस्टकडे आहे. म्हणजे BPT सोडलं आणि बेस्ट जवळपास 325 एकर जमीन आहे. हजारो कोटी रुपयांची ही जमीन मोक्याच्या ठिकाणी असे ही 325 एकर जमीन आहे. त्याचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे. पण तो बिल्डरच्या माध्यमातून जे आता म्हटलं की 3 भूखंड जे दिलेले आहेत, 3 डेपो दिले आहेत कनागियाच्या माध्यमातून, त्याचे 360 कोटी रुपये येणं बाकी आहे. पण अशा पद्धतीनं जर होत राहिलं तर ते आणखी बेस्ट फायदा देण्याऐवजी आणखी ते भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रकार असं होईल. पण ते तसं होताना दिसत नाही आहे. एक तर जो नियोजनबद्ध कार्यक्रम आहे तो केला जात नाही. एक तर ते एक दुसरी गोष्ट आहे. आता बेस्ट यामध्ये का हे होते, तोट्यात जाते किंवा काय जाते? एक तर TDLR जो आहे तो बंद झाला, जो विद्युत ग्राहकांच्यावर लादला जात होता तो कमी झाला. हा कमी झाल्यानंतर एक योजना आखणं गरजेचं होतं, ती आखली जात नाही आहे. आयुक्त अजय मेहता यांनी बेस्टला सांगितलं की तुम्ही आर्थिक सुधारणा राबवल्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाही आहेत. आणि ज्या आर्थिक सुधारणा राबवण्यासाठी जो अहवाल दिला गेला होता, काही मुद्दे बेस्टला दिले गेले होते, त्यातला फक्त थोडाच जो पार्शली जो आहे तो स्वीकारला गेला. ते जर पूर्णपणे स्वीकारलं गेलं तर जो वर्षाला 504 कोटी रुपयांचा जो तोटा आहे तो कमी होणार आहे. जो आता सध्या 1000 कोटी रुपये होतोय तो 504 कोटींनी कमी होणार आहे. तर ह्या आर्थिक सुधारणा राबवणं देखील गरजेचं आहे. आणि ह्या आर्थिक सुधारणा जोपर्यंत बेस्टला राबवणार नाही तोपर्यंत बेस्ट ही रुळावर येणार नाही आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेचा विचार नाही आहे की ही बेस्टचा अर्थसंकल्प जो आहे तो विलीन करावा. कारण एक बुडणारं जहाज आहे बेस्ट आणि त्यामध्ये बुडणाऱ्या जहाजामध्ये आपण पुन्हा पाय टाकायचं म्हणजे पुन्हा BMCला घेऊनच डुबायचं आहे असा प्रकारचा होईल. त्यामुळं हा सर्व जो विलिनीकरणाचा प्रस्ताव जो आहे तो आयुक्तांकडे तसाच आहे. जे म्हणतायत की शिवसेनेने दिला नाही आहे किंवा काय शिरसाट साहेब म्हणतायत त्या पद्धतीनं आयुक्तांकडेच आहे. आयुक्त ते अजून राज्य सरकारकडे पाठवत नाही आहेत. कारण आयुक्तांना माहिती आहे की हा विलिनीकरण झालं तर जे काय 60-70 हजार कोटींच्या ठेवी आहेत त्या देखील बेस्ट संपून जाईल की काय असं वाटतं. त्याच्यावर आपण शिरसाटकडून उत्तर घेऊया. पण त्याच्यापूर्वी तुमच्याकडेच येणार दातार सर, खाजगीकरणाचा इथे वारंवार उल्लेख होतोय आणि मगाशी नागेंनी सुद्धा सांगितलं की खाजगी बसेस विकत घेण्याचा घाट घातला जातोय. एखाद्या शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खाजगीकरण करणं परवडणार आहे? काही अंशी करणं चालेल, परंतु पूर्णपणे करणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. मला वाटतं हा अजून प्रयोग त्याचा केला पाहिजे आणि तो प्रयोग जर यशस्वी झाला तर त्याचा वापर केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पार्टली म्हणजे कसं वेट लिस्ट मेथड ही एक आहे की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर बस आणि ड्रायव्हर सप्लाय करतो. पण हे काही प्रमाणात कारण त्याच्यावरच फार भर द्यायचं कारण नाही. माझ्यामध्ये सगळ्यात जास्त भर द्यायला पाहिजे तो हा की 25 लाख लोक जे पूर्वी 42 ते 25 लाख द्यायचे 25 ते 42 लाख कसे करू आपण, याच्यावर कोणी बोलत पण नाही. बघितलं आता सगळ्या डिबेटमध्ये याच्यावर चर्चा नाही. हा नंबर 1चा मुद्दा आहे. इट इज मोर दॅन ऑल अदर पॉइंट्स. नंबर 2 सांगतो, सगळे टेंडर आणि घेते बोलतायत. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे बेस्टनी
7 वर्षापूर्वी का काहीतरी एअर कंडिशन बसेस ज्या जरा इन्फेमस झाल्या King Law त्या 70 लाख रुपयाला किंग लॉ म्हणून काय चायनीज काय ते काय असेल नाटकं झाली त्याची 70 लाख रुपयाला घेतल्या आणि गेल्या वर्षी लास्ट बसेस ज्या घेतल्या त्या 50 लाख रुपयाला. सध्या 32 लाख रुपयाला एसी बसेस मिळतात. लक्षात घ्या, 32 लाख रुपयाला एसी बसेस मिळत असल्या तर सगळ्याच बसेस एसी का करू देत? साध्या बसेसला 50 लाख बसनी मोजलेले आहेत आणि एसी बसेस 70 लाख मोजलेले आहेत आणि 32 लाख हे म्हणजे काय? ऑफिशियल तुम्ही एक ईमेल टाकल्या टाटा आयशर कंपनीला, किंवा याला तर तुम्हाला माहिती मिळेल हाऊ बेस्ट कॅन मॅनेज टू सेल बाय ॲट 50 लाख रुपीज हा क्वेश्चन मार्क आहे. 20 आणि लाख बस प्रत्येक बस हे बसमध्ये- ऑर्डिनरी गोष्ट आहे. बस ते तुम्हाला सांगतो मुंबईत सध्या खासगी बस चालक 10,000 आहेत. मी त्यांच्या संघटनेच्या अधिवेशनाला गेलो होतो. तिथे बसचं प्रदर्शन होतं. तिथे सगळ्या बसेस सुंदर बसेस होत्या, एअर कंडिशन बसेस होत्या 32 लाख रुपयाला, नाही, आपल्या 30 लाख रुपयाला. प्रशासनाच्या आणि बेस्ट समितीच्या हे- लोकांच्या ते तर लक्षात उघड काहीच उघड नाही. ढळढळीत म्हणजे आहे. आश्चर्य आहे. शिरसाट साहेब, तुम्ही विलिनीकरणाबद्दल आरोप केलात की शिवसेनेने हा प्रस्तावच पाठवला नाही. कृष्णात सांगतोय की आयुक्तांकडे हा प्रस्ताव गेलेला आणि आयुक्त मुख्यमंत्र्यांकडे पाठवत नाहीत. तुम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करा ना की हा प्रस्ताव मागून घ्या आणि तोट्यात जी बेस्ट आहे त्याचं विलिनीकरण जर बीएमसीच्या अर्थसंकल्पात झालं तर बीएमसी कडनं काही त्यांना अर्थपुरवठा होऊ शकतो आणि सुधारणा करता येऊ शकते. पहारेकरी म्हणून तुम्ही एवढं करू शकता. आणि एक तुम्हाला- लक्षात घ्या आपण. हा, दादा साहेबांचा मुद्दा. हा. बेस्ट इज अ होलली ओन कंपनी ऑफ म्युन्सिपालिटी. लेट अस नॉट फॉरगेट दॅट. त्यामुळे ती ऑलरेडी बेस्ट ही मुलगीच आहे आणि एकमेव आहे. तर एक शेअर होल्डर पण दुसरा नाही आहे. बरोबर, महापालिकेचंच आहे ते. तेव्हा महापालिकेला ती जबाबदारी टाळता येणे शक्य नाही आहे आणि बसचा लॉस निश्चितपणे कमी करता येऊ शकतो आणि काही प्रमाणात लॉस सहन केला पाहिजे. याच्यावर विचार करतो का आपण? शिक्षणावर किती लॉस होतो, सांडपाण्यावर किती लॉस होतो असा आपण विचार करत नाही. ह्या ज्या काही सार्वजनिक सेवा आहेत त्या योग्य प्रमाणे एफिशियंटली आणि चांगल्या प्रकारे दिल्याच दिल्या पाहिजेत. नाही, आपण जे म्हणालात महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला हे केल्याशिवाय पर्याय नाही असं एकमत सर्वांचं झालं आणि उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांनी वचन दिलं युनियनला वचन दिलं होतं मागच्या वेळेला जेव्हा संप त्यांनी मागे घेतला तेव्हा की हा विलिनीकरणाचा प्रस्ताव मी ताबडतोब देतो. म्हणजे अनुदान देणं किती देणं हा प्रश्नच राहणार नाही. 400-500 कोटी काही महापालिकेला फार जास्त नाहीत. महापालिकेसाठी ज्याचं उत्पन्न एवढं मोठं आहे, जे आज GSTच्या माध्यमातून येतं, जे आज प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून येतं, महापालिका सर्व सेवा मोफत पुरवून कधी हॉस्पिटलमध्ये लॉस झाला असं म्हणत नाही. हॉस्पिटलमध्ये लॉस झाला म्हणून आम्ही एक वॉर्ड बंद केला असं कधी केलं नाही. पण बसेस बंद झालेले आहेत, प्रवासी संख्या नाही म्हणून बसेस बंद झाल्या आहेत. त्यामुळे हॉस्पिटल ज्या पद्धतीने आपण चालवतो त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था केवळ प्रवाशांसाठी नाही, जे काही पोल्युशन आहे, जेवढ्या गाड्या जास्त येतील, जेवढ्या रिक्षा जास्त येतील तेवढं पोल्युशन वाढणार आहे आणि त्याचा मानवी शरीरावरती परिणाम होणार आहे. या बऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला हे अनुदान दिलंच पाहिजे, विलिनीकरण केलंच पाहिजे असा प्रस्ताव देतो असं त्यांनी वचन दिल्यानंतर आजपर्यंत प्रस्ताव आयुक्त देत नसतील तर मला वाटतं उद्धव ठाकरे यांचा आयुक्तावरती दबाव नाही. शिवसेनेला म्हणजे आता एक उदाहरण म्हणून देतो की या संपामध्ये शिवसेना पहिली सहभागी झाली आणि नंतर त्यांनी सहभाग काढून घेतला, विड्रॉ केला. पण आज शिवसेनेत तो दम राहिला नाही, एकही बस रस्त्यावर आली नाही. शिवसेना संपातून माघार घेतल्यानंतर सुद्धा एकही BSTची बस शिवसेनेची बेस्ट कामगार सेना रस्त्यावर आणू शकली नाही. म्हणजे त्यांची मान्यता किती? हे सगळे प्रश्न आहेत आणि म्हणून त्यांनी प्रस्ताव पुढेच पाठवला नाही. का पाठवला नाही? हा, राज्य सरकारने त्याला मंजुरी द्यायचं मान्य केलंय. गजानन नागेंकडे आपण जाऊया. मध्ये. गजानन नागेंकडे जाऊया. गजानन नागेजी, तुम्ही कामगारांच्या पगारासाठी संप केला, तब्बल 9 दिवस. हा ऐतिहासिक संप, यापूर्वी एवढा संप कधीच लांबला नाही. तुम्ही कधी मुंबईकरांसाठी किंवा बेस्टमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी चालल्या, ज्या तुम्ही आता वाहिनीवर मांडल्या, जी 24 तासावर मांडल्या, त्याचबरोबर तुम्ही सांगता की या आम्ही GM कडे दिलेल्या आहेत, प्रशासनाकडे दिलेल्या आहेत, या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा ह्या चुकीच्या गोष्टी घडू नयेत याच्यासाठी तुम्ही बेस्टवर, प्रशासनावर किंवा समितीवर दबाव आणण्यासाठी कधी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आम्ही ऐकलं नाही. दीपकजी हा बोला. दीपकजी हा बोला. दीपकजी मला सांगा, महापालिका सर्व समित्यांना, सर्व विभागाला अनुदान देते. आरोग्य खात्याला अनुदान देते, शिक्षण खात्याला अनुदान देते, त्यानंतर स्वच्छता विभाग आहे त्याला अनुदान देते आणि रोड रस्त्यासाठी अनुदान देते आणि महापालिका बेस्ट चालावी ही सेवा नागरिकांना उपलब्ध करून दे यासाठी अनुदानाची तरतूद का नाही केली मला तुम्ही सांगा. आणि क्लस्टर रोडसाठी 12,000 करोडचं टेंडर हे काढतायत
हे बरोबर आहे का? हे इकडे पैसे फिरवा ना, MMRD आहे ना तिकडे, MMRD आहे त्यासाठी. नाही, तुमचा PWD मुद्दा आहे. लक्षात आला, पण माझा हाच प्रश्न आहे नागेशजी, माझा हाच प्रश्न आहे. तुम्ही न्याय मागण्यासाठी तुमचा बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार कमी होता तो वाढवण्यासाठी संप केलात, हे मान्य. परंतु कधी बेस्टमध्ये घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी सुधाराव्यात किंवा चुकीच्या गोष्टी घडू नयेत, चांगल्या सुधारणा व्हाव्यात, त्याच्यासाठी दबाव टाकण्यासाठी प्रशासनावर असेल, बेस्ट समितीवर असेल, कधी आंदोलन केल्याचं आम्ही ऐकलं नाही. आम्ही वारंवार तुम्हाला सांगतो, वारंवार GM कडे, प्रशासनाकडे आम्ही सांगितलेलं आहे की बेस्ट प्रवासी कसा वाढला पाहिजे. जे तुम्हाला सांगतो, बेस्ट प्रशासनामध्ये जे अधिकारी वर्ग बसलेले आहेत हे फक्त कर्मचाऱ्यावर कारवाई करायची, त्याला बडतर्फ करायची यासाठी बसलेले आहेत. अहो, संघटना म्हणून तुम्ही आंदोलन करा मग. जसं पगारासाठी आंदोलन केलं, 9 दिवस मुंबईकरांना वेटीला धरलं, तसे हे जर अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी आंदोलन करा ना तुम्ही. तो मार्ग आहे ना तुमच्याकडे, ते तुम्ही कधी केलं का? दीपकजी, 1.5 वर्ष आधी आम्ही आंदोलन केलं होतं. 1.5 वर्ष आधी असाच संप झाला होता आणि तेव्हा या सर्व गोष्टी मंजूर केल्या होत्या माननीय उद्धव साहेबांनी आणि आमच्या हातात तुरा ठेवल्यात. हा, मला तुम्ही सांगा, तुरा ठेवल्यात. ह्या सर्व गोष्टी आम्ही तेव्हा सांगितल्या होत्या आणि त्या वारंवार सांगून बघा तुम्ही सांगा, आम्ही आता आमचा अंत हा आता 9 दिवसाचा संप म्हणजे हा आमचा अंत करायच्या मार्गात हे लागले होते. प्रत्येक वेळेस आमच्याकडे पत्रव्यवहार आहे, महापालिकेला दिलेला आहे, GM ला दिलेला आहे, महापौराला दिलेला आहे. या सर्व गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. केलं असं नाही ना, आंदोलनाच्या द्वारे, पत्राच्या द्वारे, कोर्टाद्वारे पण आम्ही केलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे की बाबा ह्या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजे. मला सांगा, तुटपुंज पगारामध्ये हा जो गरीब माणूस इकडे नोकरी करतो, हे मुद्दे आलेले आहेत मगाशी. कृष्णात, एवढं प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे की एवढ्या गोष्टी चुकीच्या बेस्टमध्ये घडतायत किंवा जे नेते आहेत त्यांच्या लक्षात येत नाहीये त्या गोष्टी. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बेस्ट ही IAS अधिकाऱ्यांची एक प्रयोगशाळा झालेली आहे. दरवर्षी 3 वर्षानं जो IAS अधिकारी येतो तो एक डोक्यात घेऊन येतो की ह्या बेस्टचं काहीतरी वेगळं करायचं आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रयोग केले जातात. कोण किंगलॉंग बसेस आणतो, कोण आणखी काहीतरी वेगळं आणतं आणि कुठलीच सक्सेस होत नाही. कारण जो दुसरा कुठला तर अधिकारी आला तर तो जुन्या अधिकाऱ्याचे जे काही सुरू असतं प्रयोगशाळा त्याच्यावर ते गंडांतर आणतो. त्यामुळं एक ह्या IAS अधिकाऱ्यांनी जो एखादा चांगला अधिकारी जे असेल तर तो येणं गरजेचं आहे, ज्याला खरोखर याला जे आपुलकी आहे आणि बेस्टविषयी ज्यांना खरोखर याला बाहेर काढायचे आहे बेस्ट आणि काहीतरी करून दाखवायचं आहे, पण तसं होताना दिसत नाही आहे. त्याचबरोबर प्रशासनच्या बाबतीत देखील तसंच आहे. कारण एक गलथान कारभार जो म्हणतो तो जसा बेस्ट समितीमध्ये आहे तसाच तो बेस्ट प्रशासनामध्ये देखील आहे. कारण आता आपण पाहिलं की विद्युत विभागामध्ये देखील जी वीज गळती आणि वीज चोरी यामुळं जवळपास 200 कोटी रुपये वर्षाला जातात. ते 200 कोटी रुपये वाचवण्यासाठी विद्युत विभागचे कर्मचारी देखील कुठं काय करताना दिसत आहेत. तर तिथं देखील लक्षात आलं. आपली वेळ संपत आली. या चर्चेत हे सगळे मान्यवर सहभागी झाले, त्यांचे धन्यवाद. प्रामुख्याने मुंबईकर गेले 9 दिवस आपण जी सहनशीलता दाखवली ती सहनशीलतेचा अंत होण्यापूर्वी हा संप मागे घेतलेला आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या पदरात काहीतरी पाडून घेतलंय, परंतु मुंबईकरांच्या पदरात काय पडणार? कारण बेस्टची सेवा जी आहे ती अजून सुधारण्याची गरज आहे. अशोक दातारांनी ज्या पद्धतीने मुद्दे मांडले की त्यांनी 22 सुधारणा बेस्टमध्ये करायला हव्यात अशी सूचना दिलेली आहे. वारंवार त्याचा पाठपुरावा केला आहे, मात्र प्रशासन किंवा बेस्ट समिती ढिम्म हलत नाहीये. दुसरीकडे कामगार संघटनांनी सुद्धा ज्या चुकीच्या गोष्टी बेस्टमध्ये सुरू आहेत त्याच्याबद्दल वारंवार आवाज उठवलाय, पण त्याबद्दलही बेस्ट प्रशासन किंवा सत्ताधारी बेस्ट समितीमधले अजिबात काही करायला तयार नाहीत. शेवटी मुंबईकर हे सगळे हाल सोसतात आणि राजकारणी, आपण या संपात सुद्धा बघितलं, सगळे राजकारणी काठावर बसून मुंबईकरांचे हाल जे आहेत त्याची मजा अक्षरशः बघत होते असं म्हणावं लागेल दुर्दैवाने. रोकटोकमध्ये इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहता झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.